कारण समजा हाय त्या ह्याच्यात नाही वागलं तर मग आणखी करावं लागतं असा विषय आहे ना. तर मग त्या विषय शेजारची एवढी बावळाट आहेत ना, लय बावळाट आहेत माहिती आहे. त्यांना सकाळ कळत की नाही मुद्दामूनच आवाज करतात, म्हणजे असतात काही काही असे खडूस. म्हणजे साठी 5 वेळा रिपीट करावं लागतं मग. मला पण सुधरत नाही रे, की आम्हाला तर मग माझा विषय काय होतो, चिडचिड होती मग माझी नाही का. किंवा तुला कळत नाही का, मग तू 4-4 वेळा एक एकच बोलते, काय बोलते तुला कळते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजचा टॉपिक म्हणजे नाही का, बरेच दिवस झाला आपले व्हिडिओज वगैरे येत नाहीत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ते त्याचं कारण काय आहे की हिच्या भावाचा लग्नाचा विषय चालला होता नाही का. आणि प्लस ही पण गेली होती बाहेर, त्यामुळं आम्हाला पण काय टाईम भेटला नाही व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करायला. त्यामुळं आमचे व्हिडिओज वगैरे काय आले नाही. पण ठीक आहे, आजचा टॉपिक म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं, काय आपले टोटल 2,500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 2,500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यानंतर मग आपण त्याचं काय पोस्ट वगैरे काय केली नाही, काय सांगितलं नाही वगैरे नाही का. तर त्याच्यामुळं म्हणलं एक जरा डेडिकेटेड जी जर्नी झाली आपली, म्हणजे एक 2,500 अशी काही लई मोठी नाही किंवा काय नाही, अशातला काही भाग नाही. पण तेच जे तुमच्या सगळ्यांचं प्रेमाने नाही का, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या सगळ्या गोष्टी भेटल्यात, त्या आमच्यासाठी सध्या तरी ना खूप महत्त्वाच्या, खूप महत्त्वाच्या. आणि आम्हाला रिस्पॉन्स भेटतो असा चांगला, म्हणजे वाटतं व्हिडिओ करावा असा रिस्पॉन्स भेटतो. त्यामुळे तेच आमच्यासाठी खूप असं जास्त नाही, पण आमच्यासाठी जास्तच आहे. हां, त्या मानाने म्हणलं तर म्हणजे जसं जेवढं पाहिजे ना त्या मानाने तसं नाही. पण सध्या सुरू आहे, कारण कसं आहे आपलं कुठलेच असलं नाही का बॅकग्राऊंडवरती व्हिडिओ बनवायचं, ह्या त्यात असल्या गोष्टी जे काय आहे ते आपण जस्ट सुरुवात केली होती नाही का. तर मग असा रिस्पॉन्स भेटून वाटलं नव्हतं, पण खरंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लय भारी रिस्पॉन्स भेटलेला आहे. आणि आमचे व्हिडिओ म्हणजे ह्याच घरामध्ये, असं बाहेर कुठे शूट करत नाही आम्ही, आणि दोघंच आहेत, त्यामुळे तरी पण तसा भरपूर असा रिस्पॉन्स भेटलाय तुमचा. तर मेन विषय म्हणजे आजचा विषय असा आहे की बाबा आम्ही आता ह्या गोष्टी कशा मॅनेज करतोय. कारण काय आहे माहिती आहे का, जॉब वगैरे करायचा, जॉब करून परत ह्या पण गोष्टी, हिला पण घरात कामं असतात, हिला पण नाही का टाईम वगैरे भेटत नाही हिला, म्हणजे काय प्रेग्नन्सीमुळे होतो थोडासा त्रास, पण तरी पण ते आम्ही तुम्हाला एवढं शेअर करत नाही, कारण तुम्हाला आमचा व्हिडिओ बघायचा इंटरेस्ट कारण जाईल. भरपूर कारण असतात आता दुःख, म्हणजे दुःख म्हणता नाही येणार, पण प्रॉब्लेम हे कामाला वगैरे जातात, ह्यांना बाहेरचं काम करून, परत मला पण थोडाफार त्रास होतो, थोडाफार म्हणजे जास्त होतं. आता ते सगळं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कंटाळ येईन, बोर होईल, त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी शेअर करत नाही. ज्या चांगल्या गोष्टी आहेत आम्हाला, म्हणजे हे 2,500 सबस्क्रायबर होण्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर असं सॅक्रिफाईस करायला लागलेले, ते तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. विषय म्हणजे असा आहे की आता पहिली गोष्ट म्हणजे माझं सांगायचं म्हणलं तर मी पूर्णपणे आता नाही का ह्याच्यावर डिपेंड तर राहता येत नाही. साहजिक आहे, आपल्याला कुटुंब आहे, त्या घरचे वगैरे सगळं नाही का, घरचं सगळं बघावं वगैरे लागतंय. तर ह्या गोष्टींमुळे विषय काय होतं, काम तर करायचंच आहे, त्याला काय पर्यायच नाही का. काम वगैरे करायचं, काम केल्याच्या नंतर पार्ट टाईममध्ये पण काय काय ब्लॉग पण आहेत माझ्या मते डिलिव्हरीचे. तर ते पण ब्लॉग येतं मग नाही का, पार्ट टाईममध्ये पण काय ना काय करावं लागतं. कारण समजा हाय त्या ह्याच्यात नाही वागलं तर मग आणखी करावं लागतं असा विषय आहे ना. तर मग त्या विषय काय होतो की ते सगळ्या गोष्टी मॅनेज करून प्लस बाहेरची दुनियादारी, घरातली सोडून परत बाहेरची काय दुनियादारी असेल ती पण करायची असते. आणि प्लस ते झाल्याच्या नंतर मग कुठं कॉन्टेंटला वगैरे होतं, ते ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जाईल तुझी कामं. आता असतात थोडेफार जास्त, आणि त्यात ह्यांना जास्त घरात म्हणजे असं पसारा बिसारा नाही आवडत, सगळ्या गोष्टी जागच्या जागी पाहिजे. आणि व्हिडिओ काढताना पण आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येतात, म्हणजे असं नाही की लईच असा मोठा डोंगर या कोसळते असं नाही. पण आता व्हिडिओ काढतो आम्ही, तर मग आमचे असे शेजारी असे भरपूर सारे, तुम्ही व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये पाहिलं असेल आमच्या, आता ते असं गप्पा बिप्पा मारायचं, गोंधळ करायचं चालूच असतं. तेवढ्यात ना आम्ही म्हणजे ट्राय करतो की नाही का व्हिडिओ आमचे रोजच्या रोज जावावा, रोज पडला पाहिजे व्हिडिओ, पण कधी कधी राहतात. मेन विषय म्हणजे नाही का, आपण कोणाला खरं तर नावं ठेवू वाटत नाही, पण
शेजारची एवढी बावळाट आहेत ना, लय बावळाट आहेत माहिती आहे का? त्यांना सकाळ कळत नाही, दुपार कळत नाही, रात्र कळत नाही, कधी पण बोंबालतात, कधी पण. कधी पण मग त्यांच्या मनाला वाटतं ते कळता कधी धिंगाणा करतील, काही करतील नाही का, एवढा वैताग देते ते. त्यांचा विषय काय आहे माहिती आहे का, त्यांना म्हणजे असं मॅनर्सच नाही कुठल्या गोष्टीचं भाई. माणसं समज आता ठीक आहे, प्रत्येक जण जॉबला जातो, कधी कोण दिवसा जातो, कोण नाईटला जातं, पण ह्यांचं तसं काही विषय नाही. ह्यांना धिंगाणा करायचा आहे म्हणजे करायचाच, ह्यांचं नुसतं ठरलेलंच असतं. म्हणजे एवढं बरं आता म्हणजे आता मी व्हिडिओ काढतोय, आता रातच्या जवळ 10:30-11 वाजत आहे, तरी पण आहे ना, तरी पण धिंगाणा चाललेला आहे बाहेर, असा विषय. आणि आहे जागा झाडाखाली वगैरे बसायला, पण तरी पण ते लोक काय करतात, असं मुद्दाम त्यांना म्हणाल ना शांत बसा, की नाही मुद्दामहूनच आवाज करतात. म्हणजे असतात काही काही असे खडूस. म्हणजे एवढे प्रॉब्लेम. आणि मेन विषय दुसरी गोष्ट होते काय माहिती आहे का, की आपले व्हिडिओ जे आहेत ना बाहेर शूट करायला, बाहेर म्हणजे बाहेर वगैरे कुठं नाही का, बाहेर शूट करायला प्रॉब्लेम असा होता, एक तर हिला घेऊन जाता येत नाही कुठं नाही का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जरी गेलं तरी पण मग ते म्हणजे असं लाज वाटते ना व्हिडिओ वगैरे काढायचे वगैरे ह्या त्या गोष्टी. मग आपलं घरातले घरात सेटअप वगैरे करून मग ते होतं व्यवस्थित नाही का, असा विषय होतो. फक्त हे जरा शेजारी पाजारांच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो, हा गोष्टींचा आम्हाला संघर्ष आहे, जरा जास्त संघर्ष करावा लागतो ह्या गोष्टींसाठी नाही का. आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ काढतो तेव्हा लाईट पण जाते. तर त्यात त्यात होतंय काय माहिती का, उन्हाळ्याचे दिवस आहे बरोबर, उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळं काय होतंय, लाईट जाते, लाईट गेली की गरम होतंय, गरम झालं की मग सुधरतच नाही नक्की. आता हे हिला काय डायलॉग दिले ना, ही एका डायलॉगसाठी 5 वेळा रिपीट करावं लागतं. मग मला पण सुधरत नाही रे, की मला तर मग माझा विषय काय होतो, चिडचिड होती मग माझी नाही का. किंवा तुला कळत नाही का, मग तू 4-4 वेळा एक एकच बोलते, काय बोलते तुला कळते का, असं तसं. आणि मला मग एक तर गरम झालेला, तर मग ते लय डोकालतं माझा, असा विषय होता. तर विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी नाही का ज्या पण पॉसिबल झाल्यात, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मनापासून धन्यवाद नाही का, तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत. आणि मेन विषय म्हणजे ही जस्ट सुरुवात आहे म्हणता येईल. हो सर्व. जस्ट आम्हाला तर वाटलं नव्हतं म्हणजे 2,500 पर्यंत असं जाऊ, कारण आमचे 1000 सबस्क्रायबर झाले तेव्हा मला वाटलं, म्हणजे 1000च्या नंतरून असं वाटलं होतं जाऊ दे, कारण रिस्पॉन्स थोडा कमी झालता लॉंग व्हिडिओसाठी. तर म्हटलं जाऊ द्या, भेटत नाही, थोडं कमी करू. पण नाही, तरी पण आता केली सुरुवात तर थांबायचं नाही, म्हणून मग चालू. म्हणजे नाही का, ज्यावेळेस आमचे 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, आणि त्यावेळेस माझ्या मते एक शॉर्ट व्हिडिओ पण व्हायरल झाली होती. 4 का 4.5 लाख असं समथिंग काहीतरी व्ह्यू गेले होते त्याच्यावर. तर तो आमचा व्हिडिओ ऑलमोस्ट बऱ्याच जणांकडे नाही का गेला, आमच्या पाहुण्यांकडे पण, प्लस ओळखीचे पाळखीचे जे पण माणसं आहेत सगळ्यांकडे गेला तो व्हिडिओ नाही का. झालं काय विषय की आता सगळ्यांचे फोन यायला लागले ना मग, किंवा तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले असे ते मग कुठं ना कुठं ती गोष्ट खरं घडलेली आहे. मेन विषय म्हणजे जे आम्ही ओपनली पहिलं पहिलं बनवायचे ना व्हिडिओ, असं नाही का एकदम फ्रीमध्ये, तशा व्हिडिओ आता येत नाही आमच्या. मनात असं राहतं की हे लोक आता म्हणजे आमच्या फॅमिलीला कळले की आता हे लोक काय विचार करतील, आम्ही असं म्हणजे एकतर युट्यूब फॅमिलीला आमचे असे नाही का म्हणजे इमोशनल स्टोरी आवडते, इमोशनल आणि स्टोरी. ती स्टोरी केली तर मग माझ्या फॅमिली मेंबरला काय वाटेल की नाव ठेवतील का, मग त्याच्यामुळे असं कॉन्फिडन्स थोडा थोडा लो होत चाललंय. आता ते पहिले झालं पण आता ठीक आहे, तरी आता पण मी शेवटी काय विचार केला लक्षात घ्या, आज सगळ्यात ते माणसं म्हणतातच ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, असा विषय. ते चार मग लोक 4 सांगणार. माणसांचा जर विचार करायला बसला ना बाई, तर अवघड होणार आहे. आणि मी हळूहळू सगळ्या गोष्टी सांगणारच आहे की बाबा नक्की काय विषय काय नाही, या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे हळूहळू. किंवा पाहुण्यांचा विषय कसा असतो, प्लस आपण आयुष्यात काय नाही केलं, पैशाला किती महत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी. मेन विषय म्हणजे अजून आम्हाला आता बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला पैसे चालू झाले, ठीक आहे, हो, पण तसं पण काही नाहीये. सगळ्यांना माहिती आहे आता अजून तरी तसं काही नाही आहे. ठीक आहे, होईल नाही म्हणत नाही मी, पण सध्या तरी नाही, तसं नाही. नाही का. तर मेन विषय म्हणजे जे आज आमची 2,500 सबस्क्रायबरची जर्नी होती, ह्याच गोष्टी सांगण्यासाठी आणि बोलण्यासाठी आम्ही आलो होतो. ठीक आहे.
मेन असं म्हणजे सोपी नाहीये तेवढी वाटते तेवढी, कारण एकतर सोपी आम्हाला म्हणजे या इनफॅक्ट गोष्टी सुरुवातच आहे, सुरुवात सुरुवातीचा हा स्ट्रगल आहे हा. असं जर्नी तर म्हणता येणार नाही, पण पण सुरुवातीचा स्ट्रगल आहे. तरी जो पण आता आहे जो झाला ना 2,500 सबस्क्रायबर, हे जस्ट सुरुवातीचा स्ट्रगल म्हणता येईल. सुरुवाती कारण कसं आहे लक्षात घ्या, अजून आम्ही प्रॉपर सगळीकडेच पसरलोय किंवा काय असं नाही. जोपर्यंत जो नेगेटिव्ह फेज आहे कॉन्टेंट क्रिएशन मधला, तो अजून आम्हाला भेटलेला नाही. म्हणजे अजून पण आपण जेवढं बोलू ना निगेटिव्ह, असं ती माणसं अजून भेटलेली नाहीत. ते अजून भेटायचं. भेटायचे म्हणजे महागे बोलत असतील म्हणायला, हा पण साहजिक आहे. तो आता महाग बोलणारच, पण तोंडावर आजपर्यंत कोणी बोललं नाही. आणि असं पण नाही की खूप अशा वाईट कमेंट येतात, ते वाईट कमेंट पण खूप छान येतात, ते आम्हाला रिस्पॉन्स भेटतोय आणि जास्त. कमेंटचं जर सांगायचं म्हणलं तर कमेंट मध्ये अजून तरी आपल्याला निगेटिव्ह असं पण नेगेटिव्ह कोण बोलत नाही. आणि जर जे पण ज्यांनी बोललं त्यांना आपण ऑन द स्पॉट रिस्पॉन्स दिलेले आहेत, नाही का, असा विषय. त्याच्यामुळं सध्या तरी सॉफ्टच चाललेलं आहे, जास्त काही हे नाही. पण फक्त ह्याच ज्या ज्या गोष्टीचा संघर्ष आहे तेवढा तो होतोय, बाकी तर काही विषय नाही. आता पुढे जायचं म्हणलं 4 माणसं थोडंफार महाग बोलणारच, तेवढं सहनच करावं ते गाणं आहे लागतंय. ना, कुछ तो लोग कहेंगे, असा विषय माहिती आहे का, त्याशिवाय पुढे जात लोगों नाही. का काम है कहना. ठीक आहे, असा विषय आहे. तर जो पण तुमचा नाही का ह्या आतापर्यंतच्या सुरुवातीला जो पण तुमची साथ लावली त्याबद्दल धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा, नाही का. आणि मेन विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक विचारायचं राहिलं, की आपलं नक्की तुमचा काय कॉन्टेंट वगैरे असे काय असतील तर मला प्लीज सजेस्ट करत जावा, नाही का. कारण विषय काय व्हायला लागलाय, ज्यावेळेस आपण आपले व्हिडिओ पहिली तर नाही म्हणता येणार, पण ज्यावेळेस आपली व्हायरल व्हिडिओ गेली होती 10 बैलाची कुल आहे ना, आणि मंथली खर्च असा एक दोन्ही ह्याचा व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यात नाही का पूर्ण घराचं वगैरे असं दाखवलं होतं, आणि प्लस आमचा महिन्याचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. तर मग तो व्हिडिओ जवळजवळ 6,500 6,800 काय तर समथिंग असा गेला तो. म्हणजे तो आमच्यासाठी तो व्हायरल व्हिडिओ होता. पण मुद्दा काय आहे, त्याच्यानंतर परत तसे व्हिडिओ भेटले नाही आम्हाला. सध्या खूप गरज आहे अशा कॉन्टेंटची, की नाही का, तशा व्हिडिओची. तर तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं प्रत्येकाने व्हिडिओज बघा, शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, नाही प्रश्न म्हणजे, आणि प्लस तुम्हालाही काय कॉन्टेंट वगैरे क्रिएट करायचं असेल तर नक्की विचारा, त्याची पण आपण हे करू. तुला काय बोलायचं आहे? मला काय नाही. तर ठीक आहे. तर मला वाटते एवढंच ठीक आहे, की तुम्हाला सगळ्यांना नाही का जस्ट फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून एक व्हिडिओ टाकायची होती, किंवा आपण हे केलं आहे म्हणून 2,500 सबस्क्रायबरचा विषय. त्यामुळं मग बनवली आहे, बाकीचा काही विषय नाही. आणि प्लीज तुमचे काही कमेंट वगैरे नाही का, काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.